नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ लेखक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी. प्रकरण 6. दुपारचा 1 वाजला होता. सडकेने धुळा उधळत खास खळग्यात आपटत झपटत एस टी गाडी गचकन नाक्याच्या स्टँडवर उभी राहिली. एकदम दचक्याने पॅसेंजर एकमेकावर आदळले आणि बारीक तोंड करून शिक्षणाधिकारी एस टीतून नाक्यावर उतरले. उतरल्याच ते आपल्या शिपायाला तोंड वेंगाडत बोलले, या सडकेने येताना माझी हाडं ढिली झाली. साहेब, तुम्ही नवे आहात. सारख्या फिरतीच्या प्रॅक्टिसनं ती नीट बसतील. आपल्या अंगावरची साचलेली धूळ झाडण्याच्या नादात शिपायाचा सरळ टोला लागला नाही. तोच पुन्हा साहेब म्हणाला, काय हे धूळ का सोंग? आपल्या साहेबाकडं निरखून पाहत शिपाई सहज म्हणाला, साहेब, या धुळीनं चांगल्या माणसाचं सोंग दिसतंय. शिपायाचा बोल हेरून साहेबानं डोळ्यावरचा गॉगल काढला. आपल्या काळ्या टेरेलिन पॅन्टवर जागजागी धुळीचे चढलेले पट्टे झाडले. तोंडावरची धुळीची पावडर नॅपकिनने पुसली. पुन्हा नीट गॉगल लावला व ते नाक्यावरच्या गावरान हॉटेलकडे पाहू लागले. शिपायाने गळ्यात पट्टा अडकवला व तो हॉटेलच्या पुढं घुटमाळा. नाक्यावरच गाठोडी पिशव्या घेऊन एस टीची वाट पाहत बसली गडी बाया टकाटका त्या साहेबांकडे व शिपायांकडे पाहत होती. गावची वाट धरण्याच्या अगोदर आपल्या नवीन साहेबाला चहापाणी पाजावे या हेतूने तो सहज त्यांना बोलला, साहेब, हे इथं हॉटेल आहे. इथंच ग्लासभर पाणी प्या. नरम गरम चहा पण घ्या. शाळेत गावाला चहा मिळूस तर लई वेळ लागेल बघा. हा साहेब शाळेच्या व्हिजिटला मोठ्या रुबावात आलेला बहादर. त्याच्या अंगात टेरिलिनचा शर्ट, टेरी उलनची पॅन्ट, गळ्यात चांगला टाय आणि डोळ्याला गॉगल लावलेला. हा गडी नवीन शिक्षणाधिकारी म्हणून नोकरीवर लागलेला. त्यात त्यांची ही खेड्याच्या शाळेला भेट. त्यामुळं शहरात दिवस काढलेल्या या साहेबानं त्या हॉटेलकडे तिरस्कारानं पाहिलं. त्या हॉटेलला आजूबाजूने कुडाच्या भिंती होत्या. त्या पांढऱ्या मातीने लिंपल्या होत्या. वर गवत काडाने चांगले शेकारलेले होते. ते चांगल्या भक्कम मेढीवर उभे होते. आत 4 बाकडी आडवी तिडवी मांडली होती. त्यावर खेड्यातले पागोटे मालक मांड्या घालून बसले होते. ते सगळे दृश्य पाहून शहरातल्या आलिशान हॉटेलात बसणाऱ्या त्या साहेबांना आंबट तोंड करून शिपायाला फटकन म्हटले, हॅट, असल्या घाणेरड्या हॉटेलात चहा मला पाचतोस का? शिपाई हा पक्का मुरलेला गडी. तो घरून उपाशीच फिरतीवर निघालेला. त्यात त्याला चहाची तल्लप आली व त्याला वाटलं साहेबाच्या नादानं आपल्यालाही चहा मिळेल. पण त्या साहेबानं शिपायांचा हिरमोड केला. तरी शिपाई चहाची तरफदारी करीत म्हणाला, साहेब, खेड्याच्या शाळेला तुमची ही व्हिजिट आहे. तुम्हाला कवा चहा मिळेल हे सांगता येत नाही. अरे चल, साहेब आला म्हटल्यावर सगळे पुढं धावत येतील. साहेब, तुम्हाला खेड्याचा इंगा कळायचा नाही. ते बघण्यात शिपाई म्हणून निम्मा जन्म गेला. हॅट, तू काहीतरी मला बनवू नकोस. मला का काही कळत नाही? अशी फुशारकी मारी साहेबांनी सिगरेट पेटवली. साहेब, माझा ऐका. तुम्ही इथंच चहा घ्या. फर्स्ट क्लास दुधाचा चहा इथं मिळतोय. या गावराने हॉटेलची चव तरी बघा. साहेबाला वाटायला लागलं की हा शिपाई मला बनवायला लागला आहे. म्हणून ते आवाज चढून म्हणाले, चल रे, तू पुढे हो. अगोदरच हेडमास्टरला माझा व्हिजिटचा प्रोग्राम पाठवला आहे. त्यांनी सगळा चहा पाण्याचा बंदोबस्त केला असेल. ते खरं नाही साहेब. मी म्हणतोय ते माझं ऐका. छॅट रे, तुझी बडबड आता पुरे कर. आपल्याला शाळा तपासून चटकन परत निघायचं आहे. एस टी परत पकडली पाहिजे. असं म्हणत त्याने धूर सोडत शिपायाच्या चहाकडे दुर्लक्ष केलं. शिपाई नाराज झाला. साहेबाच्या बोलण्यानं तो मनात चिडला. पण करतोय काय? तेवढ्यात साहेबानं त्याला विचारलं, काय रे, आपलं शाळा तपासायचं गाव कुठं आहे? हे नव्ह का खाली झाडीत दिसतंय ते? अरे,
इथून बरंच लांब दिसतंय. छे, अहो या इथं जवळ आहे. किती मैल येईल? हे येईल की 4-5 मैल. शिपायानं 4-5 मैल म्हणता साहेबाच्या अंगावर काटाच उभा राहिला. आता इथून 5 मैल चालत जायचं कसं? म्हणून त्यांनी शिपायाला विचारलं, काय रे, एवढ्या लांब आपण चालत जायचं? हो, त्याला काय झालं, चटकन आपण जाऊ. या शिपायाचा हा नेहमीचा अनुभव होता. पण साहेब गडी नवा होता, त्याला असा कुठला गावराणी चालण्याचा अनुभव. त्यातच साहेबांनी पहिल्याच रट्ट्याला चहाच्या बाबतीत शिपायाच्या तोंडावर हाणलं व या पक्क्या मुरलेल्या शिपायाच्या नांगीवर आयताच पाय दिला. त्यामुळं तो मनात या साहेबाला रानात ताणावा असा डाव घोळवत होता. तोवर साहेब त्याला बोलला, काय रे, कुणाची बैलगाडी मिळते का बघ. अहो जवळच कुठं गाव दिसतंय, मग कुणाला म्हणून बैलगाडी मागू, असं चटकन शिपाई बोलला. मग कसं रे? कसं काय म्हणजे, शाळेच्या व्हिजिटला जायचं तर गेलंच पाहिजे चालत. आता मात्र साहेबाच्या पुढं पेच आला. तो नाइलाज म्हणून निघाला. शिपाई पुढं आणि डेप्युटी मागं असं गावच्या मार्गाला लागले. अर्धा तासभर चालून झाल्यावर साहेबानं मध्येच विचारलं, काय रे बाबा, आलं का गाव जवळ? होय साहेब, आलं, आता जवळ आलं. पुढे झाडी होती. झाडीत एक वाडी होती. ती घरे पाहून साहेबाला हायसं वाटलं. त्याला हेच ते गाव म्हणून त्याने हा हू करीत विचारलं, अरे बाबा, हेच का गाव? छे साहेब, ही त्या गावाखालची वाडी आहे. अजून गाव पक्क 2 मैल आहे. आता मात्र साहेबाला काही गावराणी मैलांचे अंतर कळेना. तो आपला गप्प होऊन शिपायामागे निघाला. त्यांनी चालण्याचा चांगला झपाटा मारला. गावच्या वेशीच्या आत ते शिरले. गावात आल्याचे पाहून साहेबाला बरं वाटलं. शिपाई पुढे चालत होता, साहेब माग. वेशीच्या आत 4 घरे ओलांडली तोच एका हरामी कुत्र्याने या नव्या माणसांना हेरले आणि ते भो भो करीत त्यांच्या अंगावर एकदम चाल करून धावले. साहेब एकदम दचकलेच. घाबऱ्या घाबऱ्या मागे सरत हाड हाड असे ओरडले आणि मागे सरता सरता एका दगडाला थटून धाडकन खालीच कोलमडले. आणि ते लांडग्यागत मोठे कुत्रे त्यांच्या अंगावर पुन्हा धावले. आपल्या साहेबाची ही फजिती पाहून शिपाई हाड हाड करत हातात दगड घेऊन कुत्र्यावर धावला. दगडाचा टोला लागताच कुत्रं जरा बाजूला पळालं व तिथून पुन्हा भुंकू लागलं. साहेबाचा काळा चष्मा बाजूला पडला. त्याच्या तोंडातली सिगारेट अंगावरच्या शर्टावर पडली. छातीवरच शर्टाला भोके पडली. छातीवरच्या ठिणग्या शिपायाने थाड थाड हाताने मारून विझवल्या. त्याने साहेबाला हातात धरून उठवलं. त्यांचं सगळं अंग त्यानं झाडलं. ते एकदम कुचांबले. ते पुन्हा लंगडत चालू लागतात ते कुत्रं पुन्हा जोरजोरानं भुंकू लागलं. शिपायाच्या अंगातील लाल भडक पट्टा, साहेबाचा तो ड्रेस, त्यामुळे त्या कुत्र्याच्या भुंकण्यानं गल्ली बोळातली इतर कुत्री भुंकत धावत आली. तावदारून अंगावर चाल करून येऊ लागली. त्यांनी भुंकून भुंकून कालवा केला. चेहरा टाकलेले साहेब आपले अंग चोरत चोरत शिपायाच्या आडून आडून चालत होते. शिपाई कुत्र्याच्या तोंडाला उभा होत होत चालत होता. हाताला लागला तो दगड त्याच्यावर टाकत होता. साहेब व शिपाई मध्ये आणि त्याच्या मागे पुढे कुत्र्यांचे लोंबाळे भुंकत चालले होते. तशी गावातल्या रस्त्यातून त्यांची वरात निघाली. त्यातच आपल्या छातीवर जळत्या सिगारेटने पडलेली भोके पाहून ते अधिकच विरमले व त्या कुत्र्यांकडे पाहून शिपायाला सहज म्हणाले, काय रे, ही कुत्री बिलंदर आहेत? अहो साहेब, खेडेगावचा हा पहिला धडा सुरू झाला. तुम्हाला कुठं त्याचा अनुभव आहे? असं बोलत ते चालले होते. साहेब जरा लंगडतच चालत होता. या कुत्र्यानं हाड हाड म्हणता म्हणता त्याच्या तोंडाला फेस आला. कुत्र्याने त्यांच्या मागे पुढे भुंकण्याचा गलका चालू ठेवला. ते दोघे मागे पुढे गावातून चालले होते. गावातील घराला कवाडे लागली होती. कुठेतरी एखादे घर उघडे दिसे. तिथे म्हातारी कोतारी बसली होती. लहान मोठे माणूस रानात काम उद्योगाला गेले होते. माणसा वाचून सगळे ओसाड दिसत होते.
गावात वाटेने कुत्र्याचा गोंगाट का म्हणून एक गडी उघड्या घरातून बाहेर आला. त्याने पट्टेवाला व साहेब यांना पाहून भूभूते त्या कुत्र्यांना डापरलं. त्यांच्या अंगावर दणादण दगड हाणून कुत्री मागं पिटाळली. त्या दगडाच्या दणक्यानं कुत्री पसार झाली. तो गावकरी गडी साहेबाच्या पुढं झाला. त्याने आपले हात जोडून त्यांना नमस्कार केला. आपली मान हलवून त्यांनी त्याचा स्वीकार केला. त्यावर त्या गड्यानंच विचारलं, आपल्याला कोण पाहिजे? हे साहेब शाळा तपासायला आलेत. शिपायाने लागलीच उत्तर दिले. असं होय, मग चला की तुम्हाला सरपंचाच्याच घरी घेऊन जातो. ते तुमची कवाधरनं वाट बघतात. ते ऐकून शिपायाला जरा ओलावा लागल्यागत वाटलं व तो साहेबाला हलकेच म्हणाला, साहेब जाऊया आपण सरपंचाच्या घरी. खरं तर साहेबांच्या अंगात नवं रक्त होतं. त्यात त्यांच्या अंगात शिक्षणाधिकारी पक्का बसला होता. त्यामुळे त्यांना सरपंचाच्या घरी जाणं विचित्र वाटलं. आपले शाळा तपासायचं मूळ काम, आपला संबंध हेडमास्टरशी, या सरपंचाचा व आपला काय संबंध, असा शिस्तबद्ध विचार साहेबाच्या मनात आला व ते चटकन शिपायाला म्हणाले, आपल्याला शाळा तपासावायची आहे, सरपंचाच्या घरी काय? साहेबाचा नकार ऐकून तो गावकरी गडीमध्येच बोलला, साहेब मी पण गावचा गुंडीबा नावाचा पंच. तुमच्या बेटीचं टपाल सरपंचाच्या हाती पडलंय म्हणून ते त्यांच्या घरी बंदोबस्तात वाट बघत बसलेत. त्या गड्याचे हे बोलणे ऐकून शिपायाच्या भुकेल्या तोंडी पाणी सुटलं, पण तो गप्पच. पण साहेब मात्र एकदम कायद्याने त्या गड्याला बोलले, माझं टपाल हेडमास्तराला होतं, सरपंचांचा त्यात काय संबंध? त्यांचा काय संबंध? अहो शाळा गावची आहे, ते या गावचे सरपंच आहेत, त्यांचा माझ्याशी काही संबंध नाही. असं तडकाफडकी उत्तर देऊन साहेब पुढे निघाला. साहेबाच्या या बोलण्याने अनुभवी पट्टेवाला शिपाई घोटाळ्यात पडला. त्याच्या घशाला कोरड पडली. तो साहेबाच्या तोंडाकडे टकाटका बघू लागला. साहेबाचे जरा कडक बोलणे ऐकून पंच गड्याला वाटले, ह्यो साहेब नवा दिसतोय, अंगात बराच ताटा दिसतोय. असा विचार करतच त्या गड्याने हातातला पटका डोक्याला गुंडाळा व तरातरा सरपंचाच्या घरी गेला. साहेब व शिपाई शाळेच्या वाटेनं चालले. गावची प्राथमिक शाळा भरू लागली. बरोबर 11 वाजले. शाळेची पहिली घंटा झाली. 5 मिनिटांनी शेवटचे 2 टोल पडले आणि हेडमास्तर सिद्धेश्वर गुरुजींच्या चेहऱ्यावर काळजीची छटा अधिकच दाटली. ते चिंतागती होऊन आपल्या ऑफिसमध्ये मागे पुढे हेलपाटे मारू लागले. आता काय करावे? शिक्षणाधिकारी साहेबांपुढं काय सांगावं, काय बोलावं, याचा काहीच त्यांना उमज पडेना. म्हणून सिद्धेश्वर गुरुजींनी सर्व शिक्षकांना बोलावणे केले. प्रत्येक वर्गात निरोप गेला. एक एक शिक्षक वर्ग सोडून आले. एकाएकी हेड गुरुजींनी का बोलावणं केलं म्हणून सगळेच शिक्षक प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहू लागले. त्यात हेड गुरुजींच्या गप्प होण्याने वातावरण जरा गंभीरच बनले. आता पुढे काय, याच विचाराच्या घोरात हेडमास्तरांनी तोंड उघडले व जरा चिंतेच्या सुरात शिक्षकांना बोलले, आज शाळेला शिक्षणाधिकारी भेट देणार. हो, शिक्षणाधिकारी आज येणार. एक शिक्षक, ते काय या भागाला नवीनच आहेत? हो, यंदाच आलेत. दुसरा वाघमारी शिक्षक, त्यात आपल्या शाळेला त्यांची पहिलीच भेट. हेडमास्तरांचा प्रश्न, हो हो पहिलीच. मग बोला, त्यांचा चांगला शेरा पाहिजे का नको? हेडमास्तरांचा सवाल, ते काय बोलायला पाहिजे, तसा आपल्या शाळेचा लौकिकच आहे. अहो हे तुमचं खरं, पण आता साहेबांपुढं काय सांगायचं? असं संतापानं बोलून हेड गुरुजींनी चिडून त्यांच्यापुढे एक चिठ्ठी आपटली. बोलले, ही पहा कावळे गुरुजींची चिठ्ठी. पण कशाची? मध्येच एकाचा प्रश्न, कशाची म्हणजे रजेची? आज शाळेला शिक्षणाधिकारी यांची भेट, त्यात ते या भागात नवीन.
आपल्या शाळेला त्यांची पहिलीच भेट. त्यांच्या स्वभावाची ना धड कुणाला कल्पना, त्यांना काय काय लागतं काय नको याचा ना पत्ता. अशा विवंचनेत असतानाच कावळे गुरूंच्या अचानक रजेच्या चिठ्ठीनं गुरुजी पेचातच पडले. त्यात जर का ही गोष्ट अधिकाऱ्यांच्या कानावर गेली तर शाळेत हेडमास्तर म्हणून आपलं काय राहिलं मग. त्यात त्यांनी मध्येच का रजेबद्दल विचारलं तर काय सांगावं, काय उत्तर द्यावं, असे एक का अनेक प्रश्न हेडमास्तरांच्या पुढे उभे होते. यातून आता काय मार्ग काढावा असा त्यांच्यापुढे पेच होता. कावळे गुरुजींची आज ऐन घटकेला रजेची चिठ्ठी पाहताच बाकीचे शिक्षकही चाट पडले. ते गप्प झाले, एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. तोच एका गुरुजींनी विचारले, कावळ्यांची आज रजेची चिठ्ठी? हो हो, आज 5 तारखेची. पण आज शिक्षणाधिकाऱ्यांची शाळेला भेट होती हे त्यांना माहीत होतं, तरी देखील त्यांनी रजा काढली. अहो, ही प्रत्यक्ष चिठ्ठीच आहे ना त्यांची. आता मात्र कावळे गुरुजींनी कमाल केली म्हणून ते एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांना त्यांच्या धिटाईची कमाल वाटली. अशातच मध्येच नवख्या शिक्षकाने सरळ विचारले, आज रजा? आज तर साहेब येणार ना? आता या प्रश्नाचं उत्तर बाकी काही शिक्षकांना माहीत होतं. या नवीनच शिक्षकाला कावळ्याच्या प्रतापाची कशी कल्पना असणार, त्याचा प्रश्न बालबोध होता. या प्रश्नाचे उत्तरही काही शिक्षकांच्या जिभेवर होतं, पण कोण तोंड उघडणार. सगळेच गप्प पाहून पुन्हा नवीन गुरुजी बोलले, आपल्याला तर शिक्षक पेशाच्या पावित्र्याची, असे बोलता तोच हेडमास्तर मध्येच बोलले, कल्पना पाहिजे त्यांना, हे अगदी खरं, पण असं बोलून हेड गुरुजी गप्प झाले. खरं तर या नवख्या शिक्षकाचे प्रश्न आज घडीला जमीन सोडून हवेत तरंगणारे होते, पण त्यात त्याची चूक नव्हती. ते यंदाच ट्रेंड झाले प्राथमिक शिक्षक, नव्याने रुजू झाले. त्यामुळं शिक्षक म्हणून त्यांना मिळालेले धडे त्यांच्या मनावर कोरे करकरीत होते. त्यांच्या प्रश्नाला या पेशात मोरला कोण उत्तर देणार. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.